मित्रांनो, बोरकोळी फाटीव काल तुम्ही बघितलं पिस्टन 2211 या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील सुंदर आणि देखणा नंदी आणि त्याच्यासोबत वेगाचा शेवट सर्जा पळाला. पैलवान अभिजित भैया पवार शंभूदादा यांचा काल बघितलं कशा पद्धतीनं यांनी गट काढला आणि तिथं सगळीकडे चर्चा होती की ही गाडी गुलाल मिळवणार तर मिळवणारच. परंतु ज्यावेळेस सेमी जायला निघाले, पुकारली सेमी, त्यावेळेस सगळेजण खाली निघाले, परंतु सर्जा पिस्टन 2211 खाली पोहोचला. तरी काय सर्जा अजून आला नाही. पिस्टन 2211ची वाट बघत होती लोक. ओंकार शेठ असतील, बाकीची त्यांची मंडळी, मी पण तिथंच होतो, वाट बघत होतो सर्जा कुठं आहे, सर्जा कुठं आहे. परंतु म्हटलं येईल सर्जा, थोडंसं पाणी बिणी करायचं चाललं असेल. परत मी खाली आलो तर तोपर्यंत बातमी अशी समजली की सर्जा सुटून गेला आहे. सर्जा नक्की काय झालं, सर्जाला सुटून का गेला. सर्जा ज्यावेळेस सोडून आणला त्यावेळेस आजूबाजूचे जे थोडंसं लोक सगळी होती, त्या लोकांच्या तो गोंधळला की काय सर्जा. त्या गोंधळात सर्जा जो सुटून गेला तो 1 किलोमीटर लांब गेलेला. 1 किलोमीटर लांब गेला आणि तिथून त्याला शोधू. तिथं गेली, सगळीजण गेली. तिथं एका काय म्हणतात त्याला, गोठा होता, त्या गोठ्यामध्ये तिथं आसपास तिथं बांधून ठेवला त्याला. शंभूदादा गेलेले, परंतु शंभूदादा त्यावेळेस शंभूदादा कसे पडले नक्की सांगतो तुम्हाला. काय झालं, ज्यावेळेस बैल सोडत होते, त्यावेळेस बैल म्हणजे घेऊन जात होते, त्यावेळेस सर्जाच्या अंगात काय आलं, ते सर्जाने इकडे तिकडे हुसकावण्या दिल्या. ती कासरा घेऊन ती पडलं. हिथं लागले त्यांच्या हका, हिथं असं 11 टाकायचे मित्रांनो, 11 हिथं कुठं एवढ्यातलं एवढ्या ते 11 टाकी. परंतु मांडीला बी असं घास चांगलंच लागलं आहे मित्रांनो. लवकर बरे होतील शंभूदादा आणि मैदानामध्ये दिसतील. पेडगावच्या मैदानामध्ये लवकर त्यांना बघायचे सुद्धा. काय होतं शेवटी का, ते पण मुख्य जनावर, कितीही केले तरी मुख्य जनावरच आहे ते पण सुद्धा, त्याला तरी काय हो. परंतु असो, आता सर्जा आणि विठ्ठल ना यांचं काय नातं आहे नक्की, सगळ्यांना एक चर्चा करूया. कारण की तुम्ही बघितलं मित्रांनो, निंबाळकर सर असतील, विठ्ठल नाना असतील, एक खूप खूप मोठं आणि जवळचं नातं आहे निंबाळकर सर, विठ्ठल नाना. आणि सर्जा ज्यावेळेस नानांच्या आपल्या गोठ्यावरती होता तेव्हा म्हणजे एक सगळं सर्जाची एक खून ना खून, नस ना नस माहीत आहे नानांना. आणि तुम्ही बघितलं सर्जा ज्यावेळेस त्या ठिकाणी होता, तिथे आम्ही सगळेजण होतो तिथं, परंतु सर्जा गाडीमध्ये चढतच नव्हता. आता गाडीमध्ये चढत नव्हता आणि शंभूदादा तर लागलेलं, शंभूदादा तर आतमध्ये बसलेले. आणि नक्की करायचं काय. आणि कोणी काय खबर लागली विठ्ठल नानांना की शंभूदादांना लागले, सर्जा गाडीतच चढेना. मित्रांनो, तो क्षण अक्षरशः डोळ्यात पाणी आणणार होता. कैद केला कॅमेऱ्यामध्ये. किरण शिवतळे ब्लॉग माझ्या चॅनल, तिथं जाऊन तुम्ही बघा. रात्री व्हिडिओ टाकला नाही मी, काल थोडीशी मैदानामध्ये होतो त्याच्यामुळे थोडंसं मी काय व्हिडिओ टाकला नाही. परंतु व्हिडिओ जो आहे तो बघा जाऊन. तो क्षण डोळ्यात पाणी आणणार होता. त्या जुन्या आठवणी अजून पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, हित आहे सर्जा, नाना पण हित आहेत. परंतु काय तुम्ही बघितलं, सर्जा गाडीमध्ये चढत नव्हता. नाना आले, नानांनी सांगितलं काय रे सर्जा, काय होते तुला नक्की. अक्षरशः तुम्हाला सांगतो खरंच ते दिवस आठवले मित्रांनो, ते दिवस आठवले, जुने दिवस आठवले. नाना आणि सर्जा, काय नातं आहे नानांचं सर्जाचं. आले नाना, सर्जा काय रे होतं आहे तुला. सर्जाला घेतला, सर्जा गप चढला गाडीमध्ये, गप चढला. म्हणजे बघा एवढं प्रेम अजूनही तो आवाज नानांचा त्याच्या कानावरती आहे. अभिजित भैयासुद्धा एवढे प्रेम करतात, शंभूदादासुद्धा एवढे प्रेम करतात. परंतु शंभूदादांना काल लागलेलं, अभिजित भैया मागे होते, तिथंच होते, कासरा धरून होते. परंतु सर्जा काय चढत नव्हता. परंतु विठ्ठल नाना आले की सर्जाने गाडीमध्ये गेला सर्जा. बघा एक
खूप खूप दिवसाची जुनी आठवण आली मित्रांनो. सर्जा आणि विठ्ठल नाना खूप खूप नातं जवळचं आहे, इथून नातं आहे मित्रांनो, इथून.